हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? तर आज मी विचार करत होते की काय करावं खाण्यासाठी काहीतरी स्पेशल. मग नंतर मी विचार केला की आज इडली बनवूया. बरेच दिवस झाले इडली बनवली नव्हती. स्वराई सारखं म्हणत होती की मम्मा काहीतरी वेगळं बनव. तर म्हणून आज मी सांबार चटणी मस्त वगैरे इडली वगैरे बनवलेली आहे. तर इथे चटणीसाठी मी एक छोटासा नारळ घेतला होता, त्याच्यामध्ये थोडेसे दाणे टाकले होते. परत नंतर हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि पुदिना टाकला होता, अजून पण टाकलं थोडं. आणि याच चटणीला मस्तपैकी तडका दिला. त्याच्यामध्ये जिरी, मोहरी, तीळ आणि कढीपत्त्याची फक्त फोडणी दिली. मध्ये चहा प्यायची तलब झाल्यानंतर चहा पिऊन लगेचच सांबारला तडका दिला. सांबारला जास्त काही केलं नाही, फक्त जिरी, मोहरी, कढीपत्ता, लाल मिरचीचं तिखट आणि थोडंसं काळा मसाला पण टाकलेला आहे. काळा मसाल्याचा एकदा नक्की सांबार बनवून बघा, खूप छान म्हणते. फक्त माझी इडली झाली बनवून, सांबार झालं, चटणी झाली. आता मस्त बघित मऊ लुसलुशीत इडली मी खाणार आहे. तुम्ही बघू शकता किती छान इडली झालेली. तुम्ही सगळेजण या इडली खायला. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.